नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्या अगोदर वर्तुळाबद्दल काही बेसिक कन्सेप्ट बघूया, त्याच्यानंतर आपण प्रश्नाकडे जाऊया। बघा का म्हणलेला आहे। आता बघ, हा जो वर्तुळ आहे ना, या वर्तुळाचा हा काय असतो, केंद्रबिंदू असतो, ज्याला आपण सेंटर पॉइंट म्हणतो। त्याच्यानंतर या सेंटर पॉइंट पासून या लाईन वरती कुठेही म्हणजे सेंटर पॉइंट पासून वर्तुळाच्या परिघाला कोणतीही जर लाईन टच केली, म्हणजे कुठल्याही साईडला करा, इथं करा, इथं करा, किंवा इकडं करा, किंवा इकडं करा, लक्षात ती काय असते, वर्तुळाची त्रिज्या असते, बरोबर आहे। त्रिज्येच्या डबल कोण असतं रे, व्यास असतं, आणि व्यासाच्या अर्ध कोण असतं, त्रिज्या असते, बरोबर आहे। समजलं एवढं? यावर आधारित आजचे आपले 4 क्वेश्चन्स आहेत, 2 मी सोडून देणार आहे, 2 तुम्ही सोडवायचं। बघा पहिला प्रश्न, त्रिज्या किती आहे, 9 सेमी आहे, तर आपल्याला व्यास करायचा आहे। त्रिज्येच्या डबल कोण आहे, व्यास आहे, जर त्रिज्या 9 आहे तर व्यास किती असेल, 18 असेल, कळतंय। दुसरा प्रश्न बघ, व्यास 20 सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढायची। आता व्यास दिले, मी काय सांगितलं, त्रिज्या काढायची असेल तर व्यासाचे काय असते, अर्धी असते, म्हणजे व्यास किती आहे, 20 आहे, त्रिज्या किती असेल, 10 असेल। समजलं? चल, मी 2 सांगितले, खालचे 2 तुम्ही सांगायचे, कमेंट बॉक्स मध्ये याची उत्तरं टाका काय काय येतं ते, ओके।